पुढची महत्त्वाची बातमी, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश कांगणे यांना वरळीमधून उमेदवारी मिळालेली आहे। राजेश कांगणे हे प्रभाग 195 मधून निवडणूक लढवणार आहेत। अग्निशमन दल कर्मचारी संघटनेचं सुद्धा कांगणे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। वरळीच्या प्रभाग क्रमांक 196 मधून सोनाली सावंत यांना आता संधी मिळालेली आहे। सोनाली सावंत या भाजप वरळी संयोजक दीपक सावंत यांच्या पत्नी आहेत। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता सावंत यांच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असेल। मनसेकडनं यशवंत किल्लेदार यांना पहिला आयबी फॉर्म दिला गेलेला आहे। वॉर्ड क्रमांक 192 मधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। आपल्याला संधी मिळाली याचा आनंद आहे असं किल्लेदार म्हणतायत। मी 100% जिंकणार आहे असा आशावाद सुद्धा किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे। हां, माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाटून आला आहे। कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची एक पोचपावती मिळते। ही पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे। तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल। नाही, मी 100% जिंकणार। माझा कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। आम्ही शहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो। तर स्नेहल जाधव यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे। आपल्या सरचिटणीस पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे। यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळाल्यानं त्या नाराज झालेल्या होत्या। आपल्या उमेदवारीसाठी राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी वारंवार विनवणी केलेली होती, मात्र त्यांना अखेर उमेदवारी मिळालेली नाही। यशवंत किल्लेदार यांना मनसेनं उमेदवारी दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादींची बैठक आत्ताच पार पडलेली आहे। पुण्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीच्या अनुषंगानं ही बैठक पार पडली। बैठकीनंतर शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचा फॉर्म्युला जाहीर करणार तरी कोण असा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे। मात्र कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यानं हे प्रश्न अनुत्तरितच आहेत। विशाल बोले नाही बोलत अण्णा, नेमकं घडतंय काय? कार्यकर्ते संभ्रमावत आहेत, काय घडतंय काय नेमकं अण्णा? कोणी कार्यकर्ते संभ्रमावस्थेत नाही, सगळं पिक्चर क्लिअर आहे। झाली का युती चर्चा? आता काय झालं अजितदादांसोबत चर्चेमध्ये काय झालं अण्णा? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।